नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. रावसाहेब दानवेंना विक्रमी मताधिक्याने 6व्यांदा खासदार करणार सिल्लोड सोयगावच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ समिती, पेज प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांना विक्रमी मताधिक्याने 6व्यांदा खासदार करणार असा निर्धार यावेळी उपस्थित सर्वांनी केला आहे. तयारी पाहता विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथवर रचना पूर्ण झाली आहे. त्यानुसार आता संचलन सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रातील रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना आगामी लोकसभा निवडणुकीची भाजप शिवसेना महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्साहाचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मेळाव्याचे सूत्रसंचालन विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश पाटील बनकर यांनी केले, तर मंचावर उमेदवार रावसाहेब पाटील दानवे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, लोकसभा विस्तारक गणेश बापू फुके, निवडणूक प्रमुख विजय अवताडे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, सिल्लोड तालुकाध्यक्ष अशोक गरुड, सोयगाव तालुकाध्यक्ष बद्री राठोड, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, मरकंद कोरडे, जयप्रकाश चव्हाण, सुभाष मानकर, अरुण काळे, राजेंद्र जयस्वाल, दिलीप दानेकर, कमलेश कटारिया, विस्तारक प्रकाश शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.